डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात 52वी संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीची बैठक अर्थात जॉइंट ॲग्रोस्कोचा समारोप थाटात संपन्न झाला। यावेळी 20 पीक वाण, 8 यंत्रे आणि 250 पीक तंत्रज्ञानाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली। महाराष्ट्र राज्यातील कृषी क्षेत्र बळकट करण्यासाठी आणि एकूणच शेतकरी बांधवांच्या ऊर्जितावस्थेसाठी चारही कृषी विद्यापीठं करीत असलेल्या निरंतर संशोधनामुळे मोलाचा हातभार लागला असून यामुळे हवामान बदलाच्या काळातही भविष्यातील शाश्वत स्वरूपाच्या शेतीच्या दृष्टीनं कृषी क्षेत्रात भरीव संशोधनाची आवश्यकता अधोरेखित होत आहे। कृषी विद्यापीठांद्वारा करण्यात येत असलेल्या विविध महत्त्वपूर्ण बाबींवरील संशोधनाद्वारेच राज्यातील कृषी क्षेत्र आज सक्षम झाल्याचं पाहावयास मिळत आहे। शेतकरी बांधवांच्या विकासाची मुहूर्तमेढ खऱ्या अर्थानं याद्वारा रोवल्या जाऊन राज्यातील विकासाची पायाभरणी झाली असं मोलाचं प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू डॉक्टर प्रशांत पाटील यांनी केलंय। महाराष्ट्र राज्यातील कृषी क्षेत्र आणि शेतकरी बांधवांसाठी पिकांचं अधिक उत्पादन देणारं, विविध पिकांचं सुधारित वाण, शेतकऱ्यांच्या वेळेची आणि श्रमाची बचत करणारी सुधारित अवजारं, नाविन्यपूर्ण यंत्र आणि एकूणच पिकांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी उपयुक्त अशी कृषी तंत्रज्ञानात्मक शिफारशींच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या राज्यातील चारही कृषी विद्यापीठाच्या दिनांक 7 ते 9 जून 2024 दरम्यान आयोजित त्रिदिवसीय संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या महत्त्वपूर्ण 52व्या बैठकीचा समारोप दिनांक 9 जून 2024 रोजी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाच्या डॉक्टर के.आर. ठाकरे सभागृहात उत्साहात संपन्न झाला। नुकतेच आता दिनांक 7 जून, 8 जून आणि आज 9 जून अशा 3 दिवस कृषी संशोधन विकास परिषद सभा 2024 संपन्न झालेली आहे। या सभेच्या निमित्तानं महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठाचे जवळ 350 शास्त्रज्ञ यासाठी उपस्थित होते। चारही कृषी विद्यापीठाचे कुलगुरू, त्याचप्रमाणे MCRचे डायरेक्टर जनरल तेही उपस्थित होते आणि यांच्या समवेत आपल्या कृषी विभागाचे लाईन डिपार्टमेंटचे 45 लाईन डिपार्टमेंटने त्या ठिकाणी लाईन डिपार्टमेंट, त्याचप्रमाणे राष्ट्रीय संशोधन केंद्र NRC ICR या डिपार्टमेंटने सुद्धा त्यांचं प्रेझेंटेशन केलेलं आहे। आणि याच्यामध्ये काल जे चर्चासत्र झालं तांत्रिक चर्चासत्र, त्यामध्ये एकूण 12 चर्चासत्र त्या ठिकाणी झाले, 12 सेशन झाले। आणि या सेशनमध्ये आपल्या मागच्या वर्षी जे आपल्या विद्यापीठाने संशोधन केलं चारही विद्यापीठानं, त्यामध्ये पर्टिक्युलरली ज्या पीक वाहन जे आहेत एकूण 21 पीक वाहन त्या ठिकाणी सबमिट करण्यात आले होते। त्यामध्ये 10 वाहन हे आपल्या शेत पिकाचे सबमिट करण्यात आले होते प्रसारासाठी विकसनासाठी। नंतर 11 वाहन हॉर्टिकल्चर पिकाचे होते। त्यामधून 21 वाहनांना 10 हॉर्टिकल्चर आणि 10 शेतपिके अशा 20 वाहनांना त्या सभेने मान्यता दिलेली आहे। त्याचप्रमाणे एकूण 11 अवजारं या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे चारही विद्यापीठाचे मिळून। आणि चारही विद्यापीठाच्या मिळून जवळजवळ 302 शिफारशी त्यावर ओघपाव चर्चा करण्यात आली, साधक बाधक त्यामध्ये निर्णय घेण्यात आले। त्यामध्ये 251 शिफारशींना मान्यता देण्यात आली आणि ह्या मोठं एक भरीव असं काम या 3 दिवसाच्या शिबिरामध्ये परिषदेमध्ये झालं।